टेंबरे संघ सेकंड राऊंडचा पहिला सामना जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय। जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल खेळेल आणि जो संघ हरेल तो मात्र घरचा रास्ता पकडेल। पाहूया कोण कोणावर भारी ठरतंय। मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय सज्ज होतं, स्ट्रायकर एंडवर मनोज। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे हार्दिक स्वागत करतो। जाऊया मैदानाच्या आत। पहिला चेंडू अक्षय याचा, या दरम्यान मनोज साठी चेंडू सुरेख होता। मनोज बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू मात्र डॉट येईल मैदानाच्या आत। अशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते। दोन क्षेत्ररक्षक जे मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे, एक आहे डीप मिड विकेटला, एक आहे लॉंग ऑनला। बघा कशा प्रकारची कामगिरी केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून। गोलंदाज जो मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय। पुढील चेंडू मनोज साडी आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पहा मैदानाच्या आत। पुन्हा एकदा डॉट असेल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होईल। पुढील चेंडू मनोज साडी, या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू। फार मोठा अपील होतं पंचांकडे, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी। एक सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या खातं ओपन होईल, अकाउंट ओपन होईल। धावफलकावर संघाचा श्री गणेश होतोय, एक धाव जी मात्र धावफलकावर आहे। कुंडे साखरे संघ त्यांच्या विरोधात टेंबरे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून। जो संघ जिंकेल तो आजचा शेवटचा सामना क्वार्टर फायनल खेळेल। 4 षटकांचं छोटस महायुद्ध आहे मैदानाच्या आत। गोलंदाज जो मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। पहिल्या षटकामध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी, 3 चेंडूंवर वर्चस्व जे मात्र गोलंदाजाचं पाहायला मिळतं। पुन्हा एकदा या दरम्यान योगेश कोरच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका। डीप मिड विकेटला चेंडू येईल। प्रशांत डीप मिड विकेटला फटका मारतोय, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवर। 2 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत। कशा प्रकारची रणनीती राहील, कशा प्रकारची कामगिरी केली जाते टेंबरे संघाच्या खेळाडूंकडून ते मात्र पाहायचंय। याच मातीत वाढलेले खेळाडू आपल्याच होम ग्राउंडवर कशा प्रकारे कामगिरी करणार। पुन्हा एकदा या दरम्यान बॅटची कट घेतली, चेंडू गलीमधून सीमारेखेचा वेध घेतोय। क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, एक धाव घेतली गेली। दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय। गुड रनिंग बिटवीन द विकेट। या 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या धावसंख्येवर जाऊन जी मात्र पोहोचली गेली। 5 धावा धावफलकावर आहेत। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते, कशा प्रकारची गोलंदाजी राहील। 4 षटकांचं छोटस महायुद्ध जे मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतंय। गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल मनोज आणि प्रशांत। 2 सलामीचे फलंदाज जे मात्र मैदानाच्या आत आहे। शांत असं वातावरण अशांत करावे लागेल। फार मोठी प्रेक्षक वर्ग आहेत, सर्वांसाठी मात्र एक मनोरंजक सामना होणं खूप गरजेचं आहे। पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। पुढील चेंडू या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका। डीप कव्हरला चेंडू जाईल। रोहित शर्मा स्टँड मध्ये चेंडू खणखणीत चौकार, 4 रन। चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिलं संपतोय। धावफलकावर धावा 9। कुणाला गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं जातं। मनोजची बॅटिंग ज्या प्रकारे होते त्या प्रकारचे बॅट आज मात्र मनोजची पाहायला मिळत नाहीये। बॅट मधून फटके निघत नाहीयेत मनोजच्या। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते मनोजच्या बॅट मधून। संघाची धावसंख्या 9 आहे। षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिलं संपलं। 18 चेंडूंचा खेळ बाकी। पाहूया या 18 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आत। एक बाजूला मनोज असेल, दुसऱ्या बाजूला प्रशांत। कशा प्रकारची कामगिरी करतायत तर गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं जातं गोलंदाज विनोद। पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल मैदानाच्या आत। फार मोठ्या अपेक्षा असतील, फार मोठ्या आशा असतील या गोलंदाजाकडून कोंडे साखरे संघाला, तर दुसऱ्या बाजूला मनोज केंबारी कशा प्रकारची कामगिरी करेल ते मात्र पाहायचंय।
गोलंदाज मार्गावर सज्ज होतोय. षटक क्रमांक मैदानाच्या पहिलं संपलं आणि धावफलकावर धावा 9 आहेत. शेवटचे 18 चेंडू पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. तर दुसरा सामना दुसऱ्या फेरीतील होईल आंबेळे आणि त्यांच्या विरोधात कलम खांडे या दोन संघादरम्यान जो मात्र खेळवला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन एक इनिंग संपुष्टात आल्यानंतर आपण मात्र यायचंय. गोलंदाज मार्गावर सज्ज होतोय विनोद. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते विनोदच्या माध्यमातून. या दरम्यान पहा मनोज केंबारी विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 रन ऑन द बोर्ड. दुहेरी धावसंख्या जी मात्र प्राप्त होते. कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. आक्रमण करावं लागेल मैदानाच्या फार मोठं. एक घरचा संघ तर त्यांच्या विरोधात कोंडे साखरे संघ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते विनोदच्या माध्यमातून. तर स्ट्रायकर एंडवर खेळेल प्रशांत. कशा प्रकारची कामगिरी करतोय प्रशांत ते मात्र पाहायचंय. या दरम्यान गुड बॉलिंग अतिशय दर्जेदार गोलंदाजी. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याची कामं. लेग बाईच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवर 11 धावा ज्या मात्र धावफलकावर आहे. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. तदनंतर पावंदी हटेल जे मात्र पॉवर प्लेचे आहे. तदनंतर 5 क्षेत्ररक्षण जे मात्र 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतील आणि 6 क्षेत्ररक्षक जे मात्र 30 मध्ये पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू या दरम्यान फुलटा चेंडू. पहा फुलटा चेंडू होता मनोजला. त्याचा मात्र मनोज फायदा उठवू शकत नाही. लाजबाब गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळते. टेंबरे संघाला सूचना आहे बाहेरून कुणीही कमेंट्स करायची नाही अन्यथा पेनल्टी दिली जाईल आपल्याला 2 धावांची. सर्वांना नियम सारखेच असतील याची नोंद घ्या. 11 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतो. या दरम्यान टाकला गेला चेंडू. पंचांचा मात्र अवंतरचा इशारा येईल. क्रिकेटचा 22वा नियम अंमलात येतोय. वाईडच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विनोदने पहिले 3 चेंडू अप्रतिम टाकले. 4था चेंडू टाकताना भरकटलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. या दरम्यान मनोज पहा विकेट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. सिंगल घेतली जाते. त्या दिशेत मात्र क्षेत्ररक्षक खराब. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवर जाऊन ज्या मात्र पोहोचल्यात. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. 14 बनवल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं कोंडे साखरे संघ आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आत होम संघ आहे. अर्थातच दर्जेदार कामगिरी करावी लागेल. होम सपोर्ट या संघाला फार मोठा पाहायला मिळतोय. परंतु ज्या प्रकारची फलंदाजी या खेळाडूंकडून अपेक्षित आहे ती होत नाहीये. या दरम्यान पहा ह्यूज अँड हँडसम ॲज अ ब्युटी. वाघाची दाढ फोडला पहाड. चरण एक चेंडू मात्र शिल्लक आहे. चेंडू द्या. जुना चेंडू द्या ताबडतोब मैदानाच्या आत विनंती आहे. आणि स्वयंसेवक व्हॉलेंटियर ताबा घ्या त्या जागेचा. खेळाडू या मैदानाच्या आत. खेळाडूला विनंती आहे. एक सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला आणि त्यावर मात्र षटकार. निशाणी होती ब्रँड ऑफ मनोज केंबारी. एक ब्रँडेड फटका जो मात्र मनोजच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अनेकदा या फलंदाजाची बॅटिंग जी मी मात्र पाहिले आहे. अतिशय दर्जेदार फलंदाजी करतो हा फलंदाज. परंतु घरच्या ग्राउंडवर घरचा दबाव प्रेक्षक वर्गाचा तो मात्र काहीसा जास्त पाहायला मिळतोय मनोजवर. 20 धावा धावफलकावर असतील. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं चालू. 4 षटकांचं छोटस महायुद्ध आहे. दुसरा चेंडू द्या ताबडतोब. ओके
आलाय चेंडू पहा मैदानाच्या आत. संघ धावसंख्या जे मात्र पाहायला मिळते षटक क्रमांक दुसरं विनोदचं जे मात्र चालू आहे. फार मोठं आक्रमण करण्याची तयारी आहे मनोजची. एक षटकार खेचलाय. तदनंतर कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मैदानाच्या आत विनोदच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 20 धाबा ज्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विनोद. शेवटचा अंतिम चेंडू असेल विनोद याचा. विनोदचा पुढील चेंडू आणि या दरम्यान बॅटची कट. चेंडू खाली. कॅच. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. लाजवाब झेल जो मात्र मैदानाच्या टिपला आहे क्षेत्ररक्षकाने. धन्यवाद डीजे. संघात धावसंख्या 20 या धावसंख्येवर 2 षटकं संपली मैदानाच्या आत. फलंदाज बाद होतो मनोज. विकेट मात्र त्या क्षेत्ररक्षकाची असेल. लाजवाब झेल टिपला. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळालं. 2 षटकं संपले आणि धावफलकावर धावा 20. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जोईल. तेजस पम्यात तेजसच्या आता षटक दिलंय. तर योगेश कोर नवीन फलंदाज जो मात्र मैदानाच्या आत कशा प्रकारची कामगिरी करतोय. अशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल योगेश कोर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो मैदानाच्या आत. फार मोठमोठाले फटके जे मात्र योगेशच्या बॅट मधून पाहायला नक्कीच प्रेक्षक वर्गाला मिळतील. 2 दिग्गज फलंदाज आहेत. तर गोलंदाजी मार्कवर जो मात्र सज्ज होतो. तेजस सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 20 धाबा आहेत. 12 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुढील चेंडू या दरम्यान पहा विकेट केली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल झाला योगेश कोर. डायमंड डक 0 वरती बाद. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ. संघ 21 21 धावा. तर स्ट्रायकर एंडवर खेळेल सुहास केंबारी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. पहिल्या सामन्याचा हिरो कॅप्टन आहे संघाचा. नेतृत्व आहे खंबीर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आत. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान पहा सुहास केंबारीची ताकद. फ्लिक केलाय चेंडूला सीमा पार. छरण. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका.
संख्यावर पुन्हा एकदा पुढील चेंडू व या दरम्यान विकेट केली. चेंडू हवेत. कॉटन बोल्टचा चान्स झेल झाला. सुवास किंबारी माघारी. थँक्यू डीजे. संघ धावसंख्या 27 आहे. 27 27 धावा फलकावर. षटक क्रमांक मैदानाच्या तिसरा चालू आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढील चेंडू प्रशांत साडी व या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. खणखणीत चौकार. थँक्यू. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती परंतु लेट रन अप आणि त्यामुळे मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांमध्ये फार मोठी दरी निर्माण झाली. 4 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या 31. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा तेजस व या दरम्यान बिगिट केली. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक काव कॉर्नर मध्ये. झेल मैदानाच्या सुटतोय. कॅच छूटा. गेंदबाज का दिल भी टूटा. ये मिलेगे दौरान. 2 धावा मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. अवघड जेल सोपे करा. सामने जिंका. मैदानाच्या 3 षटकं संपली गेली. धापलकावर धावा 11 ची सरासरी. 33 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आपलं देखील हार्दिक स्वागत. संघ धावसंख्या 33 धावा आहेत. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. मैदानाच्या आत 33 बनवल्यात. 18 चेंडूचा खेळ संपतोय. शेवटचे 6 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. वेळ वाचवा. कोंडे साखरे संघ आपल्याला विनंती आहे. अजून देखील 2 सामने जे मात्र बाकी आहेत. ड्रिंक्स ब्रेक जे मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळते. अशा प्रकारची कामगिरी केली जाईल शेवटच्या 6 चेंडूंवर. आंबेले संघाचा कॅप्टन आणि कलमखांडी संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे ताबडतोब या. यानंतर आपला सामना होईल. चला कलमखांडी संघाचा कॅप्टन सागर कापडी. आंबेले संघाचा कॅप्टन उदय पवार. चला ताबडतोब. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केली जाईल. 3 षटकं मैदानाच्या संपली. धापलकावर 11 ची सरासरी. 33 धावा आहेत. शेवटचं अंतिम षटक कुणाच्या हातात दिलं जातं. गोलंदाज मार्क जोएल राजेश. ज्या राजेशनं या स्मृती चषकातली रामचंद्र स्मृती चषकातली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तर स्ट्रायकर एंडवर फलंदाज अविनाश आपली ताकद कशा प्रकारे आजमावेल. या दरम्यान टाकला गेलं चेंडू पहा. मैदानाच्या आत पंचांचा अवंतरचा इशारा येईल. वाईटच्या रूपाने एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या 34. 34 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू कव्हर करतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या 35. 35 धावा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. या दरम्यान बिगिट केली. चेंडू सीमारेषेचा भेद घेईल. मस्तक पे दस्तक मिलेगे पूरे 6 षटकार.
थँक्यू. चला कॅप्टन, कलमकांडी संघाचा कॅप्टन आलाय. आंबेले संघाचा कॅप्टन या ताबडतोब. दीपक बिराडे नाणेफेक करून घ्या. एवढं इनिंग होऊ द्या, मग नाणेफेक करू आपण. शेवटचे 4 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत, कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाईल मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्ग सज्ज होतो आणि या दरम्यान टाकला गेले चेंडू पहा, पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय गोलंदाजी सुरेख आहे. या गोलंदाजाची विशेष कौतुक करूशी वाटतं. एक षटकार आलाय, तदनंतर जे मात्र कमबॅक केलंय प्रशांत. मैदानाच्या आत पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. आणि या दरम्यान पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू हा मात्र षटकार मारण्यासाठी नसतो, तर त्याला सन्मान देणं खूप गरजेचं असतं. मैदानाच्या आत 41 41 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंवर कशा प्रकारची कामगिरी केली जाते मैदानाच्या आत. पुन्हा एकदा या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, फटका तसा झटका, फलंदाज माघारी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू सनी, नवीन फलंदाज जातोय आणि पहा या दरम्यान फेक अतिशय खराब. सनीची चतुराई पहा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय सनी आणि फलंदाज मात्र बाद होईल. फलंदाज. संघाची धावसंख्या 42, 42 धावा विजयासाठी आवश्यकता एकच धाव आहे. 42 धावा आहेत, विजयासाठी 43 बनवायच्यात. 43 रन टू विन. 43 धावांचा पाठलाग मैदानाच्यात केला जातो की नाही ऐकण्यासाठी जाऊया दीपक बोराडे. बिराडे यांच्याकडे धन्यवाद. चला कलमखांडी संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आत जो मात्र आंबेले शिवले आंबेला. चला कॅप्टन ताबडतोब. चला कॅप्टन ताबडतोब. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांचा सामना आणि त्यामध्ये 4 गोलंदाज वापरले जातील. नाणेफेक जी मात्र केली जाईल. नाणेफेक जी मात्र केली जाते कलमखांडे आणि त्यांच्या विरोधात शिवले आंबेले. असं ठेवा. नाणेफेक जी मात्र केली जाते प्रमुख पाहुण्यांच्या शुभार्थे. नाणेफेक केली जाते. क्रॉस आहे. नाणेफेक जी मात्र केली जाईल मैदानाच्या आत 2 संघादरम्यान. नाणेफेक केली गेली आणि नाणेफेक जिंकली गेली कलमखांडे संघ. कलमखांडे संघ नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय काय असेल? मी या ठिकाणी जे भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे त्या सर्वांचं आभार मानतोय, खास करून सुहास भाऊंचा. सर पण प्रश्न आहे की तुम्ही नाणेफेक जिंकलात, आपला निर्णय काय आहे? कॅप्टन आहात तुम्ही, तुम्हाला टाइम दिला जाईल, परंतु आपली रणनीती असेल जर आपली प्रथम गोलंदाजी असेल
गोलंदाजी जर असेल तर आपण किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल आपलं? 4 षटकांमध्ये कमीत कमी आम्ही 35 ते 40 षटकांमध्ये ते समोरच्याला रोखू शकतो. त्यामध्ये आमच्यामध्ये सागर कापडी हा मुख्य फलंदाज मुख्य भूमिका पार पाडतो. त्यात सुभाष दत्ता खूप चांगले गोलंदाज. नक्कीच तुमचा प्रयत्न सुरेख आहे. तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. आपला निर्णय ताबडतोब कळवा. शिवले आंबेला संघ आपण अतिशय दर्जेदार कामगिरी खाटेकर या चषकामध्ये केली आहे. तर आपला काय प्रथम जर फलंदाजी असेल तर किती धावा आपण धावफलकावर लावण्यासाठी सज्ज आहेत? 50 ते 55 धावा काढू शकतो. 50 ते 55 धावा तुम्ही बनवल्या तर तुमची गोलंदाजी एवढी स्ट्रॉंग आहे का की पुढच्या संघाला आपण रोखू शकता? ओके, प्रतिक्रिया बोलकी आहे कॅप्टनची, मी नाही बोलत. नंतर आमच्या खेळातून जे मात्र दाखवलं जाईल. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जी मात्र जिंकली गेली कलम खांडे प्रथमतः गोलंदाजी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जाऊयात दीपक बिराडे यांच्याकडे. धन्यवाद. प्रदीप शेठ बिल्ले यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. इथे पहिल्या चेंडूवरती ब्रेक टू देत असताना गोलंदाज सुहास केंबारी, पहिला फलंदाज तुम्ही पाहू शकाल इथे बाद होतोय. विनोद यांच्या रूपाने 1 मोर विकेट डाऊन इन कोंडेसागरी टीम. डीजे नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. नवरात्रीचे 9 दिवसाला आई बैसली सिंहासनाला. धन्यवाद डीजे कुणाल. अतिशय चांगलं संगीत सातत्यानं तुम्ही पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून. पहिल्या दिवसामध्ये इथे स्वर्गीय रामचंद्र चषक 2018च्या या दीप्यमान क्रिकेट सोहळ्यामध्ये दिले जाते. सुहास केमारी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहिजे त्यावेळेला हा चेंडू गुडले स्पॉटचा. इथे मात्र पंचांसाठी कॉर्बेसाठी अपील केले जातं. खरं तर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी बॅट आहे ते बॅट प्रायावरती ते ब्रश होते आणि त्याचा आवाज जरुरी ते आला होता. मात्र पंचांचा अध्यक्ष बारकाईने कटाक्षाने ते लक्ष चेंडूवरती आणि डॉट चेंडू इथे मात्र येतोय. तर चांगली गोलंदाजी सुहास केमर यांच्या माध्यमातून या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू गुडले स्पॉट मधून बाहेरच्या दिशेने उलट आहेत. अतिशय दर्जेदार वेगवान चेंडू, वेगावरती स्वार होतोय गोलंदाज सुहास केमारी आणि अतिशय चांगला स्पेल इथे मात्र त्याच्या माध्यमातून पेश केला जातोय या रामचंद्र चषक 2018च्या या क्रिकेट सोहळ्यामध्ये. 3 चेंडू तिन्ही चेंडू तुम्ही पाहू शकाल तर इथे निर्धाव टाकले गेलेत आणि एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचं लक्ष इथे मात्र साकारत असताना आपल्या टीम करता. हा चेंडू शॉर्ट पिच आहे, बॅकफुटला आले. शॉर्ट ऑफ द डेट इनसाइड आउटच्या माध्यमातून बेमिसाल पॉइंट ड्राईव्ह इथे तुम्हाला पाहायला मिळते. चेंडू 1 बाउंस ओव्हर द रफ फॉर 4. प्यारी बोली अगली बोली गाना बजता है. शपथ मुझको तो यार नाच आता है. प्यारी बोली अगली बोली गाना बजता है. थँक्यू डीजे मास्टर. तर इथे चौकार लगावत आपल्या टीमचा शुभारंभ करत असताना नंदू टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्ही पाहू शकाल. पहिलं षटक मारत असताना 4 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉलच केलेत. अप्रतिम स्टेट ड्राइव्ह ना जगात भरलेला फटका सीमारेषा पार. अजून एक दमदार चौकार नंदूच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे मास्टर. तर ज्या प्रकारे पहिल्या 3 चेंडूवरती वर्चस्व गाजवलं होतं सुहास केंबारेंनी, मात्र नंतरचे 2 चेंडू सीमारेषे पलीकडे दाखवून आपली गुणवत्ता, आपलं कसब, आपली कार्यसिद्धी सिद्ध करतोय. ते नंदू 8 धावा स्कोर काळावरती जमा करतोय. हा चेंडू बॅकफुटला आले. शॉर्ट पिच चेंडू इथे मात्र बिरकावून दिला मिड विकेटला. तिथे क्षेत्रशे काऊ कॉर्नरवरून आले योगेश. पहिल्या प्रयत्नात तुम्ही पाहू शकाल तर इथे चेंडूला थांबवतायत. षटक क्रमांक 1 इथे कंप्लीट झालं असं पंचांचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या वाजवी केल्यानंतर टीमची टोटल तुम्ही स्कोर कार्डवरती पाहू शकता 9 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर पहिल्या सेशन मध्ये तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली धावफलकावरती धावसंख्या इथे उभारली गेली. टेबरी टीमच्या माध्यमातून 42 धावा त्यांनी 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती जमा केल्या आणि 43 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 11.33 ची सरासरीची त्यांच्या डोळ्यासमोर होती. ती सरासरीचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. इथे नंदू आणि विनोद मैदानाच्या आत दाखल झाले होते, परंतु पहिल्या चेंडूवरती विनोदला मात्र बॅक टू द पावले यांचा रस्ता दाखवला सुहास यांनी
आणि षटक त्यांचं इथे संपलं गेलं. जे पॉवर प्लेचं षटक होतं त्या वाजवी षटकाचा इथे पूर्णविराम होतोय आणि एका षटकाखेरीज टीमची टोटल तुम्ही स्कोर कार्डवरती पाहू शकता 9 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर इथे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येतोय. एक अष्टपैलू गुणी खेळाडू म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं योगेश कोर इथे तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी मार्गवरती. तर स्ट्रायकिंग एंडला नंदू ज्यांना आपल्या बॅटमधून 9 धावांचं योगदान खोंडेसागरे टीम करता दिलंय. स्ट्रायकिंग एंडला इथे तयार होईल. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याच्यासमोर तुम्ही पाहू शकाल महेंद्रला. हे सामन्याचे मुख्य पंच इथे षटक सुरू होण्याचा इशारा देत असताना मात्र तुम्ही पाहू शकाल 90 पीडी रोडेंकडनं ओव्हर द विकेटनं वैयक्तिक पहिलं तर सागिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय टेंबरे संघाचा योगेश. हा चेंडू ब्लॉकलचा होता. बॅक टू द बॉलच केले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत. लॉगॉनचा एक धाव इथे कंप्लीट केली. दुसऱ्या धावसाठी कॉल दिला होता महेंद्र यांनी. अतिशय चांगल्या प्रकारे इथे आपला कॉल कंप्लीट करत असताना या 2 धावा इथे ऍड करतायत टीमच्या टोटल स्कोर कार्ड मध्ये आणि टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 धावांनी पुढे पोहोचते. स्कोर मूव्स ऑन डबल फिगर 11 रन लॉस अपॉन विकेट. 11 धावा धावपटावरती एका गटाच्या मोबदल्यामध्ये इथे तुम्ही पाहतायत मात्र खोंडेसागरे संघाला. तर योगेश इथे तुम्ही पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. टेंबरे संघ तुम्ही पाहू शकाल पहिल्या सामन्यामध्ये तर त्यांनी अतिशय दिमागदार विजय मिळवला. होम टीम आहे, क्राऊड सपोर्ट आहे त्यांच्याशी आणि तितकं चांगल्याचं समर्थन त्यांना इथे टीमाला पाहायला मिळते आपल्या पाठीराख्यांचं. तर इथे तुम्ही पाहू शकाल कर्णधार सुहास केमार यांच्या नेतृत्वाखाली या संघ दुसऱ्या फेरीमध्ये आपलं नशीब आजमावतोय खोंडेसागरे टीमच्या विरोधात आणि इथे गोलंदाज पुन्हा एकदा योगेश तयार होतोय. हा चेंडू शॉर्ट पिच होता. बॅकफुटला आले. शॉर्ट टर्मच्या पाय क्षेत्रशी तिथे जज करतोय. इथे मात्र जेलभूमीला दान केला जातोय. जेल इथे सोडलाय. 2 धावा त्या दरम्यान इथे कंप्लीट करतायत आणि टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल या दुहेरीने पुढे पोहोचते ती 13 या आकड्यावरती. तर शैलेश केमार यांच्याकडून नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा पॉइंट रिझनला तिथे जेल ड्रॉप होतोय. तोपर्यंत मात्र नंदू जो एक विस्फोटक फलंदाज आहे ज्याला या सामन्यामध्ये चांगली स्टार्ट भेटले जो सेट झालाय इथे मात्र तुम्ही पाहू शकाल त्याला जीवदान दिलंय. तर हे जीवदान किती महागडं ठरू शकतं टेंबरे टीमला ते येणारा वेळच आपल्याला इथे सामन्यामध्ये सांगेल. टीमची टोटल 2 धावांनी पुढे पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. दुसऱ्या सेशनमध्ये तुम्ही पाहू शकता दुसऱ्या षटकाचा खेळी ते संपन्न होत असताना एका षटकाचा वाजवी केली ते संपला. पॉवर प्लेचं जे षटक होतं त्यात सुहास यांनी फक्त 9 धावा देत एका गड्याचे गारद करण्याची कमाई आपल्या टीम करता केली. मात्र योगेशला तुम्ही पाहू शकता इथे मात्र नक्कीच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मात्र तितकं चांगलं पाठबळ क्षेत्ररक्षकाकडून दिलं जात नाहीये. तर नेहमीच असं म्हटलं जातं ज्या प्रकारची तुमची गोलंदाजी हवी त्या प्रकारे तुमची क्षेत्ररक्षणाची सजावट मात्र ती सजावट कुठेतरी इथे पाहू शकाल तर चित्राला कुठेतरी इथे विचित्र करण्याचं कार्य करते. जेल इथे एक्स्ट्रा पॉइंट रिजनला सुटला जातोय आणि फलंदाजाला इथे मात्र तुम्ही पाहू शकाल तर नक्की जीवदान मिळते. टीमची टोटली इथे 2 धावांनी पुढे पोहोचेल ती 13 या आकड्यावरती दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना खोंडेसागरे संघ. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही नंदूला पाहतायत. पुन्हा एकदा त्याच्या समोर असेल योगेश. ओव्हर द विकेटने 90 फीट रोटेट करून तयार होतोय. हा चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये होता. ऑन साईडला अतिशय चांगलं प्लेसमेंट तिथे पाहायला मिळतोय. चेंडू ऑर्थोडॉक्स पॉईंटला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे पाहू शकाल तुम्ही मनोज अतिशय वेगाने चेंडूवरती आले होते मात्र जोपर्यंत वेल होता संधी होती दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारचं पलायन खेळपट्टीवरती सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं इथे नंदू आणि महेंद्र यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 2 धावांनी पुढे पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. एकेरी दुहेरीने का होईना आपण इथे स्कोर कार्डला रिटेन करण्याचं कार्य करताय ते फलंदाज सातत्याने तुम्ही पाहू शकाल. तर क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे आणि तशाच प्रकारे एका धावेने पुढे पोहोचतो खोंडेसागरे संघ. हा चेंडू शॉर्ट पिच आहे. बॅक टू द बॉलच मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बॉटम एज लागतंय. तुम्ही पाहू शकाल अतिशय कॅरी करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅटच्या खालच्या अग्रगण्य टोकाला इथे जाऊन चेंडू आदळतोय आणि सरळ जातोय गोलंदाज योगेशच्या हातामध्ये. तर इथे हा डॉट चेंडू स्कोर कार्डला दिलासा देतोय. 3 चेंडूंचा आपण खेळ पाहिला तर दुहेरीच्या रूपाने 6 धावा इथे जमा केल्या होत्या त्यानंतर मात्र कुठेतरी टेंबरे संघाला इथे दिलासा दिला जातो योगेशच्या वतीनं. हा चेंडू शॉर्ट पिच आहे. बॅकफुटला आलेत. पूल केलाय. शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक शैलेश पुन्हा एकदा चेंडू खाली. इथे मात्र जेलपर्यंत स्वतःला झोकून देत नाहीये. कमिटमेंट ऑन द फिल्डिंग काय असते ते नक्कीच इथे पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षणाचा तुर्तास इथे अभाव जाणवतो टेंबरे टीमच्या वतीनं आणि तोपर्यंत मात्र या षटकाची ही 4थी दुहेरी धाव इथे कंप्लीट करतायत
नंदू आणि महेंद्र. टीमची टोटल 2 धावांनी पुढे पोहोचेल. स्कोर मोजान 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 17 धावा स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत. एका गटाच्या मोबदल्यामध्ये कोंडेसागर टीम इथे मात्र खेळत असताना दुसरं षटक इथे योग्यच्या मार्गस्थ असताना. तर 5 चेंडू त्याचे पूर्ण होत आहेत. 8 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा महेंद्रसाठी इथे तयार होतोय. हा चेंडू बॅकफुटला आले. गुडलेन स्पॉटचा चेंडू बॅक टू द बॉलच केले. तर अप्रतिम स्टेट तिथे नजाकत भरलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं होत आहे. नेत्रदीपक कामगिरी तुम्हाला इथे योग्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर पहिल्या षटकात 9 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील 9 धावा, असे एकूण 2 षटकांचा वाजवी खेळ इथे संपतोय. आणि टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल स्कोर कार्डवरती इथे 18 या आकड्यावरती. तोपर्यंत 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक येतो. जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकावं एक सुरेल संगीत. धन्यवाद डीजे मास्टर. पण 2 षटका अखेरीस तुम्ही पाहू शकाल कोंडेसागर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती होती 18 धावा. तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 25 धावाची. प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर इथं 12.50च्या सरासरीने धावफलकाला धावगती प्रदान करावी लागेल फलंदाज महेंद्र आणि नंदू यांना. नंदूला तुम्ही पाहू शकाल आघाडीसाठी आलेत. अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळते. कोंडेसागर टीम करता डॉमिनेट करताना असताना इथे मात्र इनिंगला अजून पुढे घेऊन जातात टीमच्या. आणि येणारे 12 चेंडू या सामन्याचं समीकरण ठेवत आहेत ते 25 धावेचं. तर होम टीम टेंबरे संघ तुम्ही इथे एका बाजूला पाहू शकता. सुहास केंबारी अँड कंपनी दुसऱ्या सत्रामध्ये इथे मात्र तुम्ही पाहू शकाल त्यांना या सामन्यामध्ये स्पर्धा सन्मानाची मानाची स्पर्धा टेंबरे गावाची कैलासवासी रामचंद्र चषक 2018चं हे दैदिप्यमान क्रिकेट 16 दिवस क्रमांक पहिला इथे तुम्ही पाहू शकता. तर द्वितीय फेरीतील पहिली लढत इथे होम टीम टेंबरे विपक्ष कोंडेसागरे. पहिल्या सेशनचा जर आपण विचार केला तर टेंबरे टीमनं 4 गटांच्या मोबदल्यामध्ये 4 षटका अखेरीस 42 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या. आणि दुसऱ्या सेशनमध्ये मात्र 43 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं कोंडेसागरे टीमच्या. तर इथे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच ज्याला म्हटलं जातं टेंबरे टीम करता तो प्रशांत गोलंदाजी मार्कवरती येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट नामच्या कॉमेडी पर्सेंटकडून. तर स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतायत नंदूला, ज्याच्याकडे अनुभव आहेत, त्याचप्रमाणे विस्फोटक फटके देखील आहेत. तर त्याच्यासोबत तुम्ही शकता महेंद्रला नॉन स्ट्रायकिंग एंडला जो मुख्य पंचाच्या बाजूने खेळतोय. तर इथे तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज टेंबरे टीमच्या वतीनं प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं तयार होतोय. आपल्या टेंबरे टीम करता इथे पेश करतोय आपला स्पेल या स्वर्गीय रामचंद्र चषक 2018च्या पर्वात. हा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता. लॉंग ऑफ रिझन मधनं अंतर भेदून काढण्याचं कार्य इथे चेंडू करतोय. चेंडू सीमारेषा पार जातोय. अजून एक दर्जेदार चौकार येतो नेंदूच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे मास्टर. तर पहिल्या चेंडूवरती तुम्ही पाहू शकाल इथे 4 धावा जमा करतोय आणि टीमची टोटल पुढे धावफलकावरती 4 ने फुलते फुगते पुढे सरकते. धावफलकावर तुम्ही पाहू शकता कोंडेसागरे टीमची धावसंख्या इन डबल डिजिट 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर प्रशांत केंबारेवर इथे मात्र हल्ला केला जातोय. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल इथे मात्र लॉंग ऑफ रिझनला बीट करून सीमारेषा पलीकडे 4 धावा आपल्या खात्यामध्ये ऍड करतोय तो नंदू. हा चेंडू पॅटर्न पॅडच्या मध्ये होता. पुन्हा एकदा तो शॉट केलेत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत. अतिशय चांगला झेल टिवला जातो. हा झेल या सामन्याचा टर्निंग पॉइंट होतो. 1 मोर विकेट डाऊन फॉर कोंडेसागर टीम.
धन्यवाद डीजे मास्टर. तर नंदू नावाचं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये उठलं होतं त्या वादळाला शांत करण्याचं कार्य ते प्रशांत नावाच्या गोलंदाजाने केलंय. 22 धावांचं योगदान आपल्या कोंडेसागरे टीमच्या करता देताना नंदू मात्र इथे अपयशी होतं. बॅक टू द पॅव्हिलियन, 1 मोर विकेट डाऊन. जो सलामीचा आघाडीचा फलंदाज होता नंदू इथे बाद होतोय. तर त्याची जागा घेण्यासाठी मधल्या फळीचा फलंदाज निलेश तुम्ही पाहू शकता इथे मात्र क्रमांक 4 साठी दाखल होतोय तो कोंडेसागरे टीम करता. टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22 या आकड्यावरती. प्रशांतनं तुम्ही पाहू शकाल तर चौकार लागल्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण इथे सादर केलंय तमाम क्रिकेट रसिकांसाठी. हा चेंडू बॅट आणि बॅटच्या मध्ये आहे, समोरच्या दिशेने गेलेत, लॉंग अंतर क्षेत्राचे तिथे जज करतोय. अजून एक मोठा धक्का, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे मी म्हणेल. 1 मोर विकेट डाऊन फॉर कोंडेसागरे टीम. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. तर झेलसाठी ते मान्य श्री राजेदादा केंबारे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अतिशय चांगला झेल इथे तुम्ही पाहू शकाल लॉंग ऑरेंजला टिपला गेलाय. तिसरा धक्का इथे पोहोचतोय तुम्ही पाहू शकाल कोंडेसागरे टीमला. तर या ठिकाणी प्रज्योत पिल्ले साहेब यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अतिशय नेत्रदीपक देईल तुम्ही पाहू शकाल इथे मात्र टिपला गेलाय तो लॉंग रिजनला. टीमची टोटल 22 या आकड्यावरती असताना अजून एक धक्का इथे दिला जातोय तो कोंडेसागरे टीमला. 3 गडी त्यांचे बाद होत आहेत. 5व्या क्रमांकाचा फलंदाज प्रशांत इथे दाखल होतोय. हा चेंडू बॅट आणि बॅटच्या मध्ये होता, खोलवर टप्प्याचा चेंडू खडून काढतोय. एक्स्ट्रा पॉइंटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे अतिशय वेगाने चेंडूवरती आले होते. पहिल्या अटॅम्प मध्ये तुम्ही पाहू शकाल तर चेंडूला उचलून क्षेत्ररक्षकाकडे सुपूर्द करतायत. तोपर्यंत एकेरी इथे एक ओढली जाते. टीमची टोटल एका धाव्याने पुढे पोहोचते. ती 23 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांतचा जर विचार केला तर अतिशय वाजवी षटक, स्वस्त षटक हा टाकला असताना आपल्या टीमवर टीम करता 4 चेंडूंचा खेळ इथे त्याचा संपलाय. 5 धावा त्याने खर्च करत 2 गड्यांना माघारी धरण्याचं कार्य आपल्या टेंबरे संघाकरता केलंय. इथे कुठेतरी थोडासा रनअप मध्ये व्यत्यय येतोय. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला करणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तयार होते गोलंदाज प्रशांत. हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑरिजनला भिरकावून दिलाय. अतिशय चांगला मनगडी बदका योगेश कोर तिथे क्षेत्ररक्षकाच्या रूपात झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न मारून तो प्रयत्न यश येत नाही. जोपर्यंत मागच्या फिल्डकडून बॅकअप दिलं जाईल, चेंडूला उचलून करून चेंडूची थ्रो फेकी केली जाईल तोपर्यंत इथे दुहेरी कंप्लीट केली जाते आणि 2 धावांची भर पडते ती कोंडेसागरे टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल 25 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर प्रशांतचा तुम्ही विचार केला तर तिसऱ्या षटक घेऊन आला होता टेंबरे टीम करता. 5 चेंडूंचा खेळ इथे त्याचा तुर्तास संपतोय. 7 धावा खर्च करत त्याने 2 महत्वाचे गडी आपल्या टीम करता इथे मिळून दिलेत आणि सामना तुम्ही पाहू शकाल अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही समतोल आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. सांघिक अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडूवरती निकाल येत नाहीये तोपर्यंत भाकीत करू शकत नाही कोणता संघ इथे विजय होईल. हा चेंडू शॉर्ट ऑफ गोलंदाज चेंडू यावेळेस मात्र बॅक टू द बॉलच मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डोल्याचं पार्ट फेडणारं क्षेत्ररक्षण तुम्हाला प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. डॉट चेंडू इथे येतोय. तिसऱ्या षटकाला देखील इथे पूर्णविराम लागतोय आणि 3 षटकाखेरीज दुसऱ्या सेशन मध्ये फलंदाजी करत असताना कोंडेसागरे टीमची टोटल तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहू शकाल 25 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर येणारे 6 चेंडू आणि तर 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज असेल ती कोंडेसागरे टीमला. चांगला स्टार्ट इथे नंदूने दिला गेला होता, मात्र इथे तुम्ही पाहू शकाल डॉमिनेट केले गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजांना आणि भागीदारी ते होऊ दिली नाहीये, पार्टनरशिप इथे होऊन दिले नाही आणि इथे मात्र तुम्ही पाहू शकाल शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण या द्वितीय फेरी ते पहिल्या सामन्याचा रंगत असताना. तर 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज एक अष्टपैलू उंच पुरा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय
तो मनोज इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय. 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे या सामन्याचं. कोंडेसागरे टीमच्या बाजूने जर विचार केला तर 2 तरी मोठे फटके या षटकामध्ये त्यांना मारावे लागतील जर या स्वर्गीय रामचंद्र चषक विजेत्याच्या पर्वामध्ये त्यांना आपलं आव्हान कायम ठेवायचे तर. स्पर्धेचा आजचा पहिला दिवसासाठी उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं खूप खूप स्वागत. पहिला चेंडू इथे मात्र इनसाइड आउट, बॅटची आतली कडा लागून यष्टीरक्षक अवी यांना बीट करून चेंडू पहिल्या स्लिपमध्ये शैलेश तिथे चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत एक सिंगल इथे घेतली जाईल. टीमची टोटल तुम्ही पाहू शकाल 1 धाव्याने पुढे पोहोचते ती 26 या आकड्यावरती. तर येणारे 5 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण या सामन्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही फलंदाज पाहतायत कोंडेसागरे टीमचा. हा चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न तितकं चांगल्या प्रकारे मिडल झाला नाहीये. चेंडू बॅटॅनवरती मध्य व्यवस्थित आला नाहीये. इथे मात्र 2 धावा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन्स कंप्लीट. 2 धावांची भर इथे मात्र स्कोर कार्डवरती टाकली जाईल. टीमची टोटल 2 रन पुढे पोहोचते ती 28 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल तर कोंडेसागरे टीम इथे 43 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तुम्हाला पाहायला मिळते. मनोज पुन्हा एकदा द विकेट ना. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं. चेंज ऑफ पेस, फसवा चेंडू योगेश तिथे अतिशय देखना झेल. कॅच ऑफ द डे मी म्हणू शकतो. डोल्याचं पाडणं फेडणार क्षेत्रचिन्ह तिथे अजून एक धक्का दिला जातो कोंडेसागरे टीमला. धन्यवाद डीजे मास्टर. तर इथे अजून एक ब्रेक तू प्रोव्हाइड करून देत असताना टेंबरे टीमला मनोज प्रशांतला इथे बाद करण्यामध्ये यश मिळवतोय आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्ही पाहू शकाल 28. यावेळेस बॅक टू द बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेऊन पहिल्या स्लिपमध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तिथे कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट सुहास केंबारी स्वतः चेंडूला अडवतायत. आणखी एक सिंगल इथे कन्वर्ट होते. टीमची टोटल 1 धाव्याने पुढे पोहोचते ते 29 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर नक्कीच तुम्ही पाहू शकाल नंदू व्यतिरिक्त कोणतेही फलंदाज इथे मात्र अंदाजा बांधू शकला नाही गोलंदाजाचा. हा चेंडू यावेळेस कोलवर टप्प्याचा एक्स्ट्रा डीप कव्हरला केले आहेत. क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. मात्र इथे तुम्ही पाहू शकाल तर शस्त्रास्त्रे मी म्हणेल या युद्धामध्ये सोडून दिलेत. शरणागती पत्करली असं मी म्हणेल या सामन्यामध्ये कोंडेसागरे टीमनं. सामना एकतर्फी तुम्हाला झुकताना पाहायला मिळतोय. तो टेंबरे संघाच्या बाजूनं अतिशय चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून इथे आपल्या होम टीमवरती क्राऊड सपोर्ट असताना मात्र केले जात आहे. सुहास केंबारी अँड कंपनी या सामन्यामध्ये विजयी होत आहे. तर विजय संघाला खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक कोंडेसागरे टीम, वेल प्ले टेंबरे टीम. दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्यायचंय. ओव्हर टू यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. तर यानंतरचा द्वितीय फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहू शकता. कलमखांडे विपक्ष आंबेले संघानं तुम्ही पाहू शकाल. तर आंबेले संघाला इथे नाणेफेक जिंकत स्वतःकडे गोलंदाज